हाय फ्रेंड्स, माय नेम इज चैतन्य पत्के अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया रविचंद्रन अश्विनच्या करिअरचं. आणि मला खूप वेळापासून हा ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचा होता. आपण त्याला रिटायरमेंट ट्रिब्यूट देऊ माझ्याकडनं. आणि मला कधी कधी असं वाटतं की रविचंद्रन अश्विनसोबत इंडियन क्रिकेटमध्ये न्याय कधीच झाला नाही. त्याला एका चुकीच्या परसेप्शननी कॉन्स्टंटली बघितलं गेलं की सेना कंट्रीजमध्ये ॲक्च्युली तो चांगली बॉलिंग करू शकत नाही, बट काहीही अशातला भाग नव्हता. व्हेरी व्हेरी अनफॉर्च्युनेट सर्कमस्टान्सेस की खूप वेळेला तो इंजर्ड होता. आणि विराट कोहली आणि रवी शास्त्रींनी दुर्दैवाने कधी त्याच्या मॅच विनिंग ॲबिलिटीजमध्ये काय म्हणतात त्याला, कधी कॉन्फिडन्सच दाखवला नाही. रोहित शर्माने पण ॲक्च्युली टेस्ट क्रिकेटमध्ये शेवटी तेच केलं. बट आपण नेगेटिव्सवर नंतर येऊया, आपण पहिले पॉझिटिव्सवर करूया. फर्स्ट ऑफ ऑल, ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन्स रविचंद्रन अश्विनला. त्यांनी जे योगदान दिले इंडियन क्रिकेटसाठी ते एकदम महत्त्वपूर्ण आहे. सुवर्ण अक्षरांमध्ये त्याचं योगदान कायम लिहिलं जाईल. द मोस्ट नंबर ऑफ प्लेयर ऑफ द सिरीज इन द हिस्ट्री ऑफ टेस्ट क्रिकेट, आय थिंक ही इज टाईड विथ मुथय्या मुरलीधरन का जॅक कॅलिस, असं वाटतं मला. आणि इंडियासाठी तर त्यांनी काय म्हणतात त्याला की सचिन तेंडुलकर पण पेक्षा जास्त प्लेअर ऑफ द सिरीज अवॉर्ड जिंकलेले आहे टेस्ट मॅचेसमध्ये. सो हे दाखवतं की रविचंद्रन अश्विनची युटिलिटी काय आहे, त्याची ग्रेटनेस काय आहे, की तो इवन गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरला आउटशाईन करू शकतो. सो त्याचं करिअर खूप इव्हेंटफुल होतं. 106 कसोटी मॅचेस त्यांनी खेळल्या. व्हेरी व्हेरी लकी. तुम्हाला जसं की माहिती आहे की T20 क्रिकेटने आजकाल प्रेसिडेन्स घेतला आहे ODI आणि टेस्ट मॅचेसवर. या एरियामध्ये पण टेस्ट क्रिकेटला त्यांनी त्याचं आपलं सर्वस्व दिलं. इट वॉज इज स्ट्रॉंगेस्ट फॉर्मॅट बाय फार. 106 कसोटी सामने खेळले. बॅट्समन पण तो एकदम कमालीचा होता. त्यांनी ज्युनियर क्रिकेट बॅटिंगमधूनच स्टार्ट केलं होतं, तुम्हाला विसरून चालणार नाही. 3,503 धावा केल्या, त्याच्यामध्ये 6 शतकांचा समावेश होता आणि 14 अर्धशतक होते. 537 बळी त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये घेतले. वर्ल्ड क्लास ॲव्हरेज 23.95चं, 7 गडी आणि 59 धावा. दिस वॉज इज बेस्ट फिगर्स. आणि 10 विकेट त्यांनी मॅचमध्ये 8 वेळेला घ्यायचं पराक्रम केला आहे. वर्ल्ड क्लास बॉलर, ज्या पण वेळेला इंडियामध्ये आणि सबकॉन्टिनेंटमध्ये, तो रविचंद्रन अश्विन बेस्ट बॉलर आहे बाय फार. मी तर त्याला मुथय्या मुरलीधरनच्या पण पुढे नेमेल रविचंद्रन अश्विनला. त्याचा क्लास वेगळा होता, त्याची ॲबिलिटी वेगळी होती. तो क्रिकेटला जसं विचार करतो, जसं अँगलनी बघतो, त्याचं थिंकिंग स्ट्रॅटोस्फिअर जे आहे ते ॲक्च्युली खूप लोकांपेक्षा वरती आहे. आणि मी काय म्हणतो की दॅट द बेस्ट इंडियन कॉमेंटेटर इज येट टू कम. तो आहे रविचंद्रन अश्विन. ज्या पद्धतीने तो क्रिकेटच्या बारेमध्ये थिंक करतो, माय गॉड. आणि त्याचे ज्याचे ॲनालिसिस असतात त्याचे आपण यूट्यूब चॅनलवर बघू शकतात, त्याच्या इंटरव्ह्यूजवर बघू शकतात. आणि हे वर्ल्डभरचे क्रिकेट एक्सपर्ट मानतात. बोलो ते क्रिकेट एक्सपर्ट चाहे पाकिस्तानचे असो, साऊथ आफ्रिकाचे असो, इंग्लंडचे असो, ऑस्ट्रेलियाचे असो, न्यूझीलंडचे असो, की रविचंद्रन अश्विनचं जे टॅक्टिकल थिंकिंग आहे, टॅक्टिकल माइंड आहे आणि ब्रिलियन्स आहे, दॅट इज सेकंड टू नन. तो ज्या पद्धतीने क्रिकेट कडे बघतो आणि ज्या पद्धतीने तो त्याचे थॉट्स एलिक्विंटली समोर पुट फॉरवर्ड करतो, दॅट इज फॅन्टॅस्टिक. आणि मी अजून एकदा म्हणेल की सेना कंट्रीजमध्ये त्याला का बिलीव्ह नाही करण्यात आलं, हा माझ्या मनामध्ये कायम खंत राहील. विराट कोहली आणि रवी शास्त्रीला मी कायम हा प्रश्न विचारेल. रोहित शर्माने पण 2023च्या ICC WTC फायनलमध्ये तेच केलं. त्याला सिलेक्शन केलं नाही का, कारण टीम कॉम्बिनेशनमुळे. दरवेळेला हे रिझन पुढे करण्यात आलं की रविचंद्रन अश्विनला टीम कॉम्बिनेशनमुळे मिस आउट केलं. आय थिंक दॅट इज ॲब्सोल्युटली क्रेझी थेअरी. समजा जर रविचंद्रन अश्विन वर्ल्डचा बेस्ट स्पिन बॉलर आहे, ऑटोमॅटिकली तो सेना कंट्रीजमध्ये पण तुमच्या प्लेइंग 11मध्ये वर्क करेल. आणि ही खंत, ही सॅडनेस रविचंद्रन अश्विनच्या मनामध्ये कायम राहिली. मी तुम्हाला सांगतो, स्पेशली टुवर्ड्स विराट कोहली. त्यांनी त्याच्या रिटायरमेंटचा डिसिजन फक्त रोहित शर्मा आणि रोहित शर्मासोबतच मेन्शन केला, डिस्पाईट द फॅक्ट दॅट की या दौऱ्यामध्ये काय म्हणतात त्याला की विराट कोहली पण त्याच्यासोबत होता. सो त्याला माहिती आहे की विराट कोहलीने त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं नाही. ती एक शोकांतिका त्याच्या मनामध्ये. आणि जे इंडियन क्रिकेटमध्ये जे पॉलिटिक्स होत असतं कॉन्स्टंटली, ते त्याला फॉलो करतात, जसं की मला माहिती आहे. सो या रविचंद्रन अश्विनला ॲक्च्युली रोहित शर्माने कन्व्हिन्स केलं की राजा माझ्या, तू सिडनी टेस्ट तरी खेळ, ॲडिलेड टेस्ट तरी खेळ, पिंक बॉल टेस्ट, त्याच्यानंतर रिटायरमेंट घे, नाहीतर तो अगोदरच त्याची रिटायरमेंट अनाऊन्स करणार होता. न्यूझीलंड दौऱ्यात अनफॉर्च्युनेटली आपल्याला 3-0 अशा मानहानिकारक मार्जिननी पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळेला त्याच्या माइंडमध्ये थॉट होता की आपण रिटायरमेंट अनाऊन्स करून द्यावी, बट ॲक्च्युली त्यांनी नंतर एक कसोटी मॅच खेळली अँड वी आर व्हेरी थँकफुल टू हिम. सो त्यांनी 116 ODIs पण खेळले, त्याच्यामध्ये 707
7 धावा केल्या, एक वेळेला त्याने अर्धशतक बनवलं, 156 विकेट्स घेतल्या, 33.20चा ॲव्हरेज होता. आय थिंक रविचंद्रन अश्विनच्या कॅलिबरचा बॉलर आहे, 33चा ॲव्हरेज ओडीआयमध्ये त्याला साजेसं नाही. दॅट वुड बी ही वुड हॅव मच लाईकली प्रिफर टू इट बिटवीन 27 अँड 28, बट जाऊ द्या. 4 गडी त्यांनी बाद केले आणि 25 धावा दिल्या अँड इनिंग्समध्ये त्याचा बेस्ट परफॉर्मन्स होता. भारतासाठी त्यांनी 65 T20 इंटरनॅशनल पण खेळल्या, ज्याच्यामध्ये 72 विकेट्स त्यांनी घेतल्या, 23.22चं रिस्पेक्टेबल ॲव्हरेज, 4 for 8 त्याच्या बेस्ट बॉलिंग फिगर्स होता. 2011 मधल्या 50 ओव्हर वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडचा तो हिस्सा होता. 2013ची फेमस चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल ओव्हर पण त्यांनी टाकली होती, आपल्याला त्यांनी विजयश्री खेचून आणला. सो अ फॅन्टॅस्टिक करिअर. बट मनात कायम राहतं की एवढ्या सगळ्या अचीवमेंट्स रविचंद्रन अश्विननी केल्या आहे, बट इट कुड हॅव बीन लॉट मोर. समजा जर सेना कंट्रीजमध्ये त्याला कॉन्स्टंटली ऑपॉर्च्युनिटीज मिळाली असती, माझ्या मते त्यांनी 700पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या असतात. आणि हे परसेप्शन मी तुम्हाला सांगतो, थोडासा टॉपिकमधनं डिव्हिएट करतोय. इंडियन क्रिकेट फॅन्स आणि इंडियन क्रिकेट कॉमेंटेटर्सच्या डोक्यामध्येच आहे की रविचंद्रन अश्विन सेना कंट्रीजमध्ये नाही सक्सेड करू शकला. तुम्ही कोणत्या पण, जसं की मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं होतं, फॉरेनच्या कॉमेंटेटर किंवा क्रिकेट एक्सपर्टला विचारून बघा, ते रविचंद्रन अश्विनची खूप चांगल्या पद्धतीने रिस्पेक्ट करतात. मी तुम्हाला असं सांगतो, ऐन वेळेवर पण त्याचं नशीब कधी कधी त्याला साथ देत नाही, बरोबर. 2018मध्ये जो आपण इंग्लंड दौरा होता, पहिल्या 3 टेस्ट मॅचेसमध्ये त्यांनी खूप चांगली बॉलिंग केली, बट चौथी आणि 5वी टेस्ट मॅच त्याला इंजरीमुळे मिस करावी लागली. 2021मध्ये पण ॲक्च्युली तुम्हाला आठवत असेल की हनुमा विहारीसोबत विथ द बॅट ही सेव्ड इंडिया इन द सिडनी टेस्ट. त्याचं रिषभ पंत टीम पेनसोबत जे बॅन्टर होतं ते अजरामर होऊन गेलेलं आहे. टीम पेन त्याला म्हटलं होतं सी यू ॲट द गॅबा ॲश, आणि रविचंद्रन अश्विन लगेच त्याला म्हटलं की वेट टू टूर टू इंडिया, दॅट विल बी युअर फायनल टेस्ट करिअर. सो दॅट विल बी युअर फायनल चॅप्टर ॲज प्लेइंग फॉर ऑस्ट्रेलिया. सो हे रविचंद्रन अश्विन बिलिव्ड इन गिव्हिंग बॅक, बरोबर. ज्या वेळेला जेम्स अँडरसननी 2016मध्ये विराट कोहलीबद्दल एक वायफल्ड स्टेटमेंट केलं होतं वानखेडे स्टेडियमवर 4थ्या कसोटीनंतर, 5व्या मॉर्निंगला ज्या वेळेला जेम्स अँडरसन क्रीजवर आला होता, रविचंद्रन अश्विन लगेच त्याला हमरी तर नाही करायला लागला, पण विचारायला लागला, तू असं स्टेटमेंट कसे दिलं, तुझी हिपॉक्रेसी बघ, तुझी हिंमत कशी झाली. सो तो कायम विराट कोहलीसाठी उभा राहिला, बट विराट कोहली रविचंद्रन अश्विनसाठी कधीच उभा नाही राहिला. आता हे स्टेटमेंट विराट कोहली फॅन्सला थोडंसं अनॉय करेल, बट इट इज व्हॉट इट इज. खरं बोलतो मी आणि टू द पॉईंट बोलतो. सो एक खूप चांगलं करिअर आहे त्याचं. यूट्यूब चॅनल अश्विन, त्याला काहीतरी काहीतरी काय म्हणतात त्याला, की 1.6 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. होपफुली ते वाढवतो, त्याच्या फॅमिलीला टाईम डेडिकेट करो, आणि काय म्हणतात त्याला, अ फॅन्टॅस्टिक करिअर. तुम्हाला आठवत असेल की ॲट द स्टार्ट ऑफ द इयर दुसरी का तिसरी कसोटी होती इंग्लंड विरुद्ध, फॅमिली इमर्जन्सी आली होती. दुसऱ्या दिवशी तो टेस्ट मॅचमध्ये त्याच्या घरी गेला, बरोबर, ऑन द सेकंड डे इटसेल्फ. आणि चौथ्या दिवशी तो परत पण आला ॲट द सेम टेस्ट मॅच. सो त्याचं डेडिकेशन आणि पॅशन सांगतं. आता कोणता एक प्लेअर असतं की इट इज अंडरस्टँडेबल की तुमच्या घरी फॅमिली इमर्जन्सी आली, तुम्ही टेस्ट मॅच ऑफ घेऊ शकता, पण रविचंद्रन अश्विन 1.5 दिवसातच त्याच कसोटीमध्ये परत आला. सो त्याचं प्रोफेशनलिझम, त्याचं डेडिकेशन आणि त्याची इंटेग्रिटी हा एकच इन्सिडेंट्स दाखवून देतो. सो वन्स अगेन अ फॅन्टॅस्टिक करिअर ॲसॅन्ना, आणि होपफुली तुम्ही जे पण पुढे काय आयुष्यात कराल त्याला माझ्यासाठी मनोमन शुभेच्छा आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी पण ॲक्च्युली खूप चांगलं लेटर रविचंद्रन अश्विनला पर्सनलाइज लेटर दिलं, ते तुम्ही नक्की बघा. सो इट विल वॉर्म युअर हार्ट. सो अ फॅन्टॅस्टिक करिअर, ग्रेट सर्वंट ऑफ इंडियन क्रिकेट, अँड होप द बेस्ट इज येट टू कम फॉर यू. सो तुम्हाला माझं आर अश्विनला दिलेलं ट्रिब्यूट कसं वाटलं हे जरूर न चुकता खाली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.